नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आपला हा एकूण 15 गुणांचा पेपर असणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपली ही चाचणी होईल आणि यासाठी पहिला विभाग हा अभ्यासक्रमासाठी असणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशाच प्रकारचे सर्व प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यासाठी या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थितरित्या सराव करून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायला मदत होईल. इयत्ता 5वी मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. गुण 15, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 4 गुणांसाठी या ठिकाणी 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. रिकाम्या जागी आपल्याला अचूक शब्द टाकायचा आहे. बघा, पहिली, चुलीवरची तव्याची मागची बाजू काळीभोर झाली होती. उत्तर आहे मागची बाजू. दुसरं, कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहाचा ग्लास ओतला. उत्तर आहे कान. 3, कविता पी.टी. उषा या धावपटूला आपला आदर्श मानते. 4, स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. या पद्धतीने 4ही रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, 6 गुणांसाठी. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर आहे कविताने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. दुसरं, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर आहे धावण्याच्या सरावामुळे कविताचे पाय कणखर बनले. तिसरं, कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? उत्तर, मुंगी ही अत्यंत हुशार, उद्योगप्रिय, शिस्तबद्ध असल्यामुळे तिचे नाव कीटकांमध्ये सर्वप्रथम घेतले जाते. प्रश्न चौथा, कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. 5, अरण्यलिपी म्हणजे काय? उत्तर, जंगलातील प्राण्यांच्या पावलांचे ठसे, विष्ठा यावरून माहिती मिळण्याच्या कलेला अरण्यलिपी म्हणतात. 6, वाघांची गणती कशावरून केली जाते? उत्तर, वाघांची गणती त्यांच्या पायांच्या ठशांवरून केली जाते. प्रश्न तिसरा, समान अर्थाचे शब्द लिहा. 1, माय आई, लेक मुलगी, अरण्य जंगल, छंद आवड, वडील पिता. या पद्धतीने आपण या समानार्थी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.